नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली इन्स्पेक्टर सावंतांना सांगत असते, आपण प्रत्येक मुलाचं कुटुंब त्याला लवकरात लवकर कसं मिळेल याचा प्रयत्न करू. इन्स्पेक्टर सावंतही म्हणतात, हो सायली मॅडम, मी पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि लवकरच या मुलांना त्यांचं कुटुंब परत मिळेल. त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत तिथून निघून जातात. तर हॉस्पिटलमध्ये प्रिया नागराज काकांना सांगत असते, मला जर इथून जायचं नसेल तर हे पूर्ण ॲपल तुम्ही खाऊन घ्या. नागराज काकाही प्रियाचं ऐकतात आणि ते ॲपल खातात. त्याच वेळेला श्वेताचा फोन आलेला असतो. आश्रमामध्ये सोनलची चौकशी चालू झाली आहे, तुम्हाला जे काही करायचं नाही ते लवकरात लवकर करा. प्रिया विचारत असते, पण सोनलच्या अंगावर काही निशाणी वगैरे आहे का? श्वेता म्हणते, हो मग आहे ना, भाजल्याचं निशाण आहे तिच्या अंगावर. प्रिया सांगत असते, चला मग या गोष्टीचा तर आपल्याला फायदा होईलच. दुसरीकडे राकेश सचिन पण त्यांच्या पुढच्या प्लॅनला लागलेले असतात. तेव्हा सचिनला प्रियाचा फोन येतो आणि सोनलच्या अंगावर भाजल्याची निशाणी म्हणून सगळी माहिती ती सचिनला सांगत असते. सचिन लगेचच त्या इन्स्पेक्टरला फोन करून कळवतो, मी आता आश्रमामध्ये जा आणि तो माणूस तिचा काका आहे म्हणून पटवून द्या. पण काळजी घ्या, अर्जुन सायलीला कुठलाही डाऊट नको यायला. तर इन्स्पेक्टर पण जाण्यासाठी तयारच असतो. मात्र इकडे राकेश आणि सचिन तर खूप खुश असतात. आता सायलीला कसं बर्बाद करायचं हा त्यांनी पूर्ण प्लॅन ठरवलेला असतो आणि त्यांचा प्लॅन त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थित चालू असतो, म्हणून ते खूपच खुश असतात. तर दुसरीकडे सायली अर्जुन दोघं पण घरी आलेले असतात. आता सायली लिगली आश्रमाची जबाबदारी सांभाळणार म्हणजे कल्पना काकू तर खूप कौतुक करत असतात तिचं. माहिती ही जबाबदारी खूप मोठी आहे, पण आम्हाला खात्री आहे तू व्यवस्थित पार पाडशील. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण आता मी काय म्हणते, तू पण घरी नसते आणि मम्माकडनं पण जास्त काही होत नाही आणि आपला गोलू किती आगावे हे तर माहितीच आहे ना. मला असं वाटत होतं की आपण नॅनी ठेवायला हवी, म्हणजे तेवढंच मम्माची मदत पण होईल आणि गोलूकडे पण व्यवस्थित लक्ष दिलं जाईल. कल्पना काकूही म्हणतात, अगं सायली, ही अस्मिता दिवसभरामध्ये 10 वेळा फोन करते. गोलूने काही खाल्लं का, गोलू झोपला का, गोलू खेळतो का, काही गरज आहे का इतक्या वेळा फोन करण्याची? एकदा म्हणते, अगं मम्मा, मी जेव्हा लहान होतो त्या गोष्टीला आता बरेच वर्ष झाले आणि तुझ्याकडनं एवढी धावपळ होणार नाही आता, म्हणून मला असं वाटतं की नॅने आपण ठेवायला हवी. कल्पना काकू म्हणतात, नाही अजिबात ठेवायची नाही, मी अगदी व्यवस्थित सांभाळू शकते गोलूला. मला पण सांगत असते, अहो अस्मिता ताई नका काळजी करू, वहिनी खूप छान सांभाळतात गोलूला. तर सायली, अर्जुन आणि अश्विन तिघं पण तिला समजून सांगत असतात, नको जास्त काळजी करू, मग अगदी व्यवस्थित सांभाळेल गोलूला. सायली म्हणते, हवं तर आश्रमातनं मी लवकर येत जाईल. आणि अर्जुनही सांगत असतो की आम्ही पण अधूनमधून येत जाऊ ना, मी नाही तर कोणीतरी घरी असतंच, तर आलटून पलटून सांभाळलं जाईल गोलूला. ते कोणत्याच नॅनीला आपण घरामध्ये बोलवायचं नाही आहे, आपण सगळे मिळून सांभाळू त्याला. नंतर अस्मिता पण तयार होते. तर आश्रमामध्ये श्वेताने प्रियाला फोन केलेला असतो. आश्रमामध्ये जी लहान मुलगी आली ना गौरी, ती फक्त सायलीकडेच जाते. कुठली गोष्ट करायची म्हटली ना, तिला सगळ्या गोष्टीला सायली लागत असते. त्या पण बंदोबस्त करावाच लागेल. तेव्हा प्रिया म्हणते, आपण सध्या तरी फक्त सोनलचा विचार केला पाहिजे, गौरीचं बघू तिच्यानंतर काय करायचं ते. त्याच वेळेला सोनलला काहीतरी वाईट स्वप्न पडतं आणि झोपेतनं ती जागी होते. मानसी पण तिच्यासोबत असते. कुसुमला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण कुसुम काही उठायला तयार नसते. नंतर त्या दोघी पण मधुभाऊंकडे यायला निघतात. तेव्हा श्वेता प्रियाबरोबर फोनवर बोलत असते आणि समोर मानसी आणि सोनलला पाहिल्यानंतर ती तर खूप घाबरते. अगं तुम्ही दोघे या वेळेला इथे? तेव्हा मानसी सांगते, सोनलला खूप वाईट स्वप्न पडलं आणि कुसुमताईला पण आम्ही उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही उठली नाही, म्हणून आता आम्ही मधुभाऊंकडे चाललो होतो. तेव्हा श्वेता म्हणते, मधुभाऊंना काय आता झोपेतनं उठू नका, चला मी झोपवते तुम्हाला. त्या दोघींना पण रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा मानसी श्वेताला विचारत असते, तू प्रिया म्हणून कोणाशी बोलत होती? कारण या आश्रमामध्ये पण प्रिया म्हणून एक मुलगी राहत होती, पण ती खूप वाईट होती. ती तुझी मैत्रीण होती का? तेव्हा श्वेता म्हणते, ही प्रिया नव्हती, पण माझी दुसरी मैत्रीण होती आणि ती खूप चांगली आहे. मी इकडे असताना माझ्या आईची काळजी तीच घेते ना, म्हणून तिच्याशीच बोलत होती. तेव्हा मानसी पण तेव्हा तर काही बोलत नाही, पण थोडा डाऊट आलेला असतो श्वेताबद्दल, कारण तिने प्रिया म्हणून नाव ऐकलेलं असतं आणि आता ही गोष्ट मानसीने सायलीला सांगायला हवी. तेव्हाच तर प्रियाचा प्लॅन फ्लॉप होईल. तेव्हाच गौरी खूप मोठमोठ्याने रडायला लागते. तिला सायली लागत असते. सगळे तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण ती काही शांत व्हायला तयार नसते. कुसुम सायलीला बोलवण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये असतात आणि बाळाबद्दल चर्चा चालते. आपलं बाळ झाल्यानंतर कसं दिसेल त्याचा स्केच काढायचा का? दोघंही प्रयत्न करतात की त्यांचं बाळ झाल्यानंतर कसं दिसेल तसा स्केच पण काढतात. वेळेला कुसुमचा कॉल आलेला असतो. सायली म्हणते, कुसुमताई बोल ना, काय झालं? तेव्हा कुसुम सांगत असते, सायली तू ज्या अवस्थेमध्ये असशील तशी इथे निघून ये.
ऐकल्यानंतर सायलीला तर धक्काच बसतो. नक्की काय झालं असेल? अर्जुन सायली दोघं पण निघतात. तर आश्रमामध्ये गौरीचं रडणं काही थांबलेलं नसतं. सगळे तिला प्रयत्न करत असतात थांबवण्याचा, समजवण्याचा, पण तिला फक्त सायली ताईच हवी असते. सायली अर्जुन दोघं आल्यानंतर गौरी लगेचच सायलीजवळ जाते आणि शांत होते. तर सायली तिच्यासाठी एक छान अंगाई गाऊन दाखवते आणि अंगाई गात असतानाच गौरी झोपी जाते. परत सगळे सायलीचं कौतुक करत असतात. सायली ताई, तू जर आली नसती ना तर गौरी शांत झालीच नसती. मधुभाऊ पण तिचं खूप कौतुक करतात. सायली, तू सगळं या पद्धतीने सांभाळते ना, आता मी टेन्शन फ्री झालो आहे. मला कुठलंही टेन्शन नाही राहिलं आणि मी योग्य माणसाच्या हाती सगळा कारोबार सोपवला आहे. याचा आनंद होतोय मला सायली. तेव्हा सायली पण म्हणते, मधुभाऊ तुम्ही उगाच कौतुक करता माझं. चला मी आता येते, बराच उशीर झाला आहे. मुलं म्हणतात, सायली ताई नको ना गं जाऊ. गौरी जर परत उठली तर ती अशीच मोठमोठ्याने रडेल, मग कोण शांत करणार तिला? सायली पण म्हणते, हो मला पण असंच वाटतंय. अर्जुनला तसं सांगते, मी आजची रात्र इथेच थांबते, उद्या सकाळी येईल. तेव्हा अर्जुन मी म्हणतो, ठीक आहे चालेल बायको, मग मी येतो. अर्जुन तिथून निघून जातो. सायली गौरीजवळच झोपते आणि तिला थोपटत असते. सगळ्या मुलांना पण झोपायला सांगते, चला मुलांना आता बराच उशीर झाला आहे, तुम्ही पण झोपा. सायली थांबल्यामुळे बाकीचे मुलं पण खूप खुश असतात. दुसरीकडे श्वेताला टेन्शन आलेलं असतं. सायली जर असंच रात्रीची थांबत राहिली तर आमच्या प्लॅनचं काय होईल? मला प्रियाबरोबर फोनवर बोलता सुद्धा येणार नाही. आणि सायली ज्या पद्धतीने झोपलेली असते मुलांजवळ, त्याचा सगळ्यांचा व्हिडिओ काढून प्रियाला पाठवणार असते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर प्रियाजवळ 2 माणसं आलेले असतात. सचिनने आणलेलं असतं. त्यांना नागराज काका म्हणतो, तू या दोघांना इन्स्पेक्टर बनवून पाठवणार आहे का तिथे? अर्जुन सायली लगेच पकडतील त्यांना. प्रिया म्हणते, अहो नागराज काका नका टेन्शन घेऊ, मी यांना व्यवस्थित ट्रेन करेल मगच पाठवेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन जेव्हा आश्रमामध्ये येतो, सगळ्या मुलांसाठी गिफ्ट आणलेले असतात. नंतर अर्जुन सायली दोघं पण घरी आल्यावर श्वेताचा फोन येतो आणि ती काय बोलली ते तर आपल्याला काही ऐकवलं नाही आहे, पण सायलीला धक्का बसलेला असतो. आता उद्याच्या भागात कळेल की नक्की श्वेता काय बोलली. उद्याचा भाग पण बघायला खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.